सभापती सात वाजता देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर जाणं शक्य नाही, पण तुम्हाला इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय आहे का ऑफर? त्यांना माहिती नाही, तो नुसता बाकाचा नाही, प्रसंग बडा बाका आहे। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने आल्या तर त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। काही बदल होत आहेत महाराष्ट्राच्या राजकारणात, कारण एकनाथ शिंदे पण आज म्हणाले की मी छोटे मोठे ऑपरेशन करतो आणि आनंदराज आंबेडकर पण त्यांच्या पक्षाने पण युती झाली। जाऊ दे, आता ऑपरेशनचा माझा एवढा अनुभव त्यांना नाही। मी छोटी मोठी ऑपरेशन तुम्ही करतो ती मोठी ऑपरेशन करतो, ठीक आहे। मला वाटतं काय आज पहिल्यांदाच सामने आला तर ज्यावेळेला सोन्याचा चमचा घेऊन तुम्ही जन्माला ह्या वाक्यावर तुम्ही पलटवार केला, त्याबद्दल काय? पहिला महत्त्वाचा मुद्दा असा की सोन्याचा चमचा घेऊन मी जन्माला आलो, तर हे माझ्या वडिलांचं आणि आजोबांचं कर्तृत्व आणि आमची परिस्थिती काय होती, कशी होती त्यांना माहिती आहे। ज्यांनी त्यांना सोन्याच्या चमच्यातनं भरवलं, त्या अन्नाशी प्रतारणा केली, हे पाप जनता विसरू शकत नाही। पण आज पहिल्यांदा तुम्ही विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षात असताना भाषण केलं, त्यात सोन्याचा चमचा, रेस्टॉरंट, निष्ठा असे अनेक विषय निघाले। त्यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या समोर होते, त्यांना बोलण्याचा काय अधिकारच नाही। कारण मी तेच परत सांगतो की मराठी माणसाला स्वतःच्या हक्काची जी काय रोजीरोटी आहे ती मिळवून देण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं, आणि हे आयत्या ताटावरती बसलेली लोक होती, त्यांनी खाल्ल्या ताटामध्ये जे काय प्रतारणा केली, मी जास्त तो शब्द वापरत नाही, तो त्यांना लपलाभ हो, लोक त्यांना ओळखून। अंबादासजी दानवे यांनी सभागृहात आज दोनदा मी पुन्हा येईल हे सभागृहात त्यांनी वाक्य अगदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेऊन मीच त्यांना सांगितलं ना माझ्या वाचनात, परत बोला तुम्ही म्हणा म्हणून। कारण ही कोणाची एकाची मक्तेदारी नाही, विरोधी पक्षसुद्धा आहेच, आणि त्याच्यामुळे सभागृहात येणं, जसं अनिल परब आले, त्याच्या आधी मिलिंद आला, आता मी तर बिनविरोध आलो होतो, मला तर सचिन पण तसं झाले, तर ही तर जाणं येणं सुरू असतं, त्याच्यामुळे तसं काही वेगळ्या विषय। मला असं वाटतं याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा विषय आज जी मी बातमी वाचली की नाशिकमध्ये आपल्या म्हणजे भाजपमध्ये यायला कोणताही अडथळा असू नये म्हणून ज्यांच्यावरती 15-20 दिवसापूर्वी आरोप केले गेले होते, आणि आरोप केले म्हणून आम्ही काढलं, त्यांच्यावरचे आरोप मागे घेऊन त्यांना पक्षात प्रवेश दिला जातोय भाजपच्या, एवढी ही यांची नीतिमत्ता खालवले, हे फार दुर्दैव आहे महाराष्ट्रात। म्हणजे आता यांची राजकारणाची पातळी किती खालवले, आणि कोणावरती काही आरोप करायचे, आयुष्यातनं उठवायचं, पूर्ण बदनाम करून टाकायचं, त्यांच्या पक्षात जातोय म्हटल्यानंतर आरोप मागे घ्यायचे, आणि जणू काही गंगेत नाहून त्यांना घेतलं पक्षात, अशा पद्धतीने हे राजकारण चालले, फार वाईट आहे। म्हणजे उद्या जर का दाऊद ह्या भाजपामध्ये गेला तर दाऊदवरचे पण देशद्रोहाचे गुन्हे मागे घ्यायला कमी पाठीपुढे मागणार नाही। याचं कारण आधी सलीम कुत्त्याबरोबर काय पार्टी केली म्हणून आरोप केले गेले, इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार गेला म्हणून आरोप केले गेले, आणि त्यांनी मग ते पक्षात गेल्यानंतर ते आरोप मागे घेतले गेले। म्हणजे हे नवाब मलिक त्यांचं पण उदाहरण आहे, दाऊद बरोबर काय व्यवहार केला, काय केला, पण ते त्यांच्याबरोबर गेल्यानंतर हे धुतले गेले, भ्रष्टाचाराचे आरोप केले गेले, त्यांच्या पक्षात गेल्यानंतर हे धुतले गेले। म्हणजे यांना भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र नाही करायचं आहे, तर भ्रष्टाचार आरोप मुक्त असा पक्ष करायचा आहे की जे आहे त्यांच्यावरती तुमचा आरोप आम्ही पुसून टाकतो, तुम्ही आमच्या पक्षात या। हे एवढ्या पातळीवरती राजकारण गेले, अशा वेळेला आम्ही आमने सामने आलो की हे झालं का ते झालं, ह्या गोष्टी गौण आहेत। आलेला आहे, आणि त्यात तुम्ही असं म्हणतात की राजही आपल्या सोबतच आहे, ते सामनाची मुलाखत येईल तेव्हा बघा ना।